कांदा, पाटीपॅन स्क्वॅश, घेवडा चिरून घ्यायचा, लसूण ठेचून घ्यायचा. एका पसरट वाडग्यामध्ये या सगळ्या चिरलेल्या भाज्या आवडीनुसार मसाले, तिखट, मिरपूड घालून बाजूला ठेवून द्यायच्या. हे आहेत कमळाचे कंद म्हणजेच लोटस रूट. हे वापरण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्यायचे आणि सोलायचे. बाहेरचा भाग बऱ्यापैकी टणक, माती लागलेला आणि थोडासा कडवट असतो. बारीक चिरून कुकरमध्ये शिजवायला ठेवलेत. त्याचबरोबर राजमा पण ठेवला आहे. कमळाचे कंद आणि राजमा दोन्हींना शिजायला बऱ्यापैकी वेळ लागतो. आता यात सालांसकट बटाटे घातलेत. तुम्हाला जर हव्या असतील तर भोपळ्याच्या बिया किंवा भाज्यांचे गर घालू शकता. थोडंसं मीठ घालायचं. कमळाचे कंद शिजवलेलं पाणी आपण सूप म्हणून नक्कीच वापरू शकतो, कारण का आपण ते खूप स्वच्छ करून घेतलेले आहेत. 5 ते 6 शिट्ट्या देऊन झाल्या. हे सगळं शिजून तयार आहे. सूप आणि बिया, गर बाजूला काढून ठेवले. मगाशी आपण ज्या भाज्या चिरून ठेवलेल्या आहेत तिखट मीठ घालून, त्यात हे बटाटे घातलेत. आता यातच आपल्याला राजमा आणि कमळाचे कंद घालायचे. मिरपूड घालायची, थोडंसं ऑलिव्ह ऑइल घालायचं. सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं. एकीकडे बेकिंग ट्रेवर बेकिंग शीट ठेवलं आहे. त्यावर या सगळ्या भाज्या पसरवायच्या. ओव्हनमध्ये 210 डिग्री सेल्सिअसवर साधारण 55 मिनिटं या भाज्या छान बेक करून घ्यायच्या. भाज्या शिजवलेलं हे पाणी आहे. यामध्ये मीठ, मिरपूड घालायची. एकीकडे आपलं सूप तयार झालं. 1 तास झालेला आहे. भाज्या पण भाजून तयार आहेत.